हॅलो गुड आफ्टरनून. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैशाली गोळेसर. तर आज भूमीचा बड्डे म्हणजे माझ्या बहिणीचा मुलीचा. तर आम्ही प्रथमतः कपडे घेण्यासाठी गेलेलो होतो. ऑफर होती ड्रेसवर, कारण कॉर्ड सेटवर एक ड्रेसवर एक दुसरा ड्रेस फ्री होता. 500 रुपयात 2 ड्रेस मला मिळून गेले आणि इझी असे उन्हाळ्यामध्ये युजफुल असे कपडे भेटून गेले. तर त्यानंतर मी आता कपडे वगैरे घेऊन घरी जाणार होती, कारण ताईने दुपारीच फोन केलेला होता आदल्या दिवशी की लवकर ये, स्वयंपाक बनवायचा आहे. तिच्या घरी आता चाललेली होती. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. गुड आफ्टरनून, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे ना भूमीचा बड्डे. वहिनीची माझी तयारी चालू आहे. आम्ही दोघी पण लवकर आलेलो आहे. वहिनी मस्तपैकी राईसची तयारी करताय आणि मी एका बाजूला पनीरच्या भाजीची तयारी करते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. संध्याकाळी भूमीचा बड्डे सेलिब्रेशन आमची घरच्या घरीच सगळी फॅमिली एकत्रितपणे स्वयंपाक वगैरे करून जवळजवळ 30 ते 40 जणांचा स्वयंपाक आहे. तर दोघी जणी बनवतोय. तर चला, प्रथमतः ग्रेव्हीची तयारी करून घेतली. काजू, टोमॅटो, कांदा, त्यानंतर मगजबी आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या. तर कुकरला लावून घेणार होते, म्हणजे ग्रेव्ही एकदम टेस्टी आणि एकदम फिनिशिंग अशी एकदम छान होते आणि चाळणीतून पण गाळायची गरज पडत नाही. एका बाजूला पनीरची कट करायची देखील तयारी चालू होती. जवळजवळ 1 किलो पनीर होतं आणि 1 किलो मटर पनीरची भाजी करायची होती. त्याच्यामुळे ग्रेव्हीची तयारी मी अगोदरच करून घेतलेली होती. आम्ही पूर्णतः 4:30-5च्या दरम्यान आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो. 1 तासामध्ये आमच्या दोघींचाही स्वयंपाकला म्हणजे होऊन गेलेला होता. ताई, मम्मी त्या सगळे काही संध्याकाळी येणार होत्या. तोपर्यंत वहिनी आणि मी आलेलो होतो. ताईला काही एवढं जमलं नसतं, कारण तिच्या मागं 3-3 मुली असतात. त्याच्यामुळे आम्ही दोघींनी तयारी करून घेतली. मस्तपैकी पनीर वगैरे कट करून घेतलेले होते. दुसऱ्या साईडला पनीर फ्राय करून घेतले. प्रथमतः पनीरची भाजी आणि राईस वगैरे करून घेतला. त्यानंतर गरमागरम पोळ्यान ते आल्याच्या नंतर करणार होते. ऑलमोस्ट भात वगैरे झालेला आहे आणि आता पनीरची भाजीची तयारी चालू आहे. तर चला, सगळा व्हिडिओ काही शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मस्तपैकी आमच्या भूमीचा बड्डे. हॅपी बड्डे भूमी. तू काय म्हणायचं? थँक्यू. क्यूट अशी भूमी माझ्याशी गप्पा करत होती आणि तिला हा ड्रेस मी आणलेला होता. 2 ड्रेस आणलेले होते. खूप छान दिसत होती आणि तिला असे युजफुल असे म्हणजे एकदम जीन्स वगैरे असेच ड्रेस आवडतात. फ्रॉक वगैरे तिला काही आवडत नाही, म्हणून त्यातले ड्रेस कोणीच आणलेले नव्हते. तर मस्त असे युजफुल असे ड्रेस भेटले. मला पण खूप आवडले. त्याच्यामुळे आनंदीला देखील 2 ड्रेसेस मी घेतले. त्यानंतर आता मी दुसरी पण स्वयंपाकाची तयारी चालू होती. पनीरची भाजी वगैरे आता होतच आलेली होती. दुसऱ्या साईडला आता सुकी भाजी पण करायची होती वाटाणा बटाट्याची. आणि त्यानंतर आनंदीने त्यांचं खेळायचं काम चालू होतं. हा कोणता गेम आहे नेमका असा? ए बड्डे तिचा. गेमचं नावच काही कळत नव्हतं. स्टॅच्यू होऊन जायचे, जो काही हलेल त्याला मारायचे. तर अशा प्रकारचा गेम चालू होता. त्यांची मस्ती पुढच्या घरामध्ये खूप चालू होती. त्याच्यामुळे मला काही बोलता नाही आलं, कारण खूप आवाज होता घरामध्ये. तिघींचे पण मुलं मुली आणि बहिणी, त्याच्यानंतर भाचा भाची ते सगळे काही होते. त्याच्यामुळे सगळे मुलं एकत्र आले की अशा प्रकारे खेळ वगैरे खेळतात. सगळेजण एकत्र राहतात. त्याच्यामुळे आणि घरं पण जवळ आहे. आमची फॅमिली जवळजवळ असल्यामुळे अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन एकत्र येतात आणि स्वयंपाक वगैरे करत असते. तर वहिनीचं माझं दोघींचाही स्वयंपाक बराचसा झालेला होता. तोपर्यंत आम्ही पुणे मुलांशी मस्ती करत बसलेलो होतो आणि त्यानंतर मम्मीन ते देखील आलेले होते. परंतु एकत्रित येण्याचं एक कारण म्हणजे आपण हॉटेलला देखील बड्डे सेलिब्रेशन करतो, परंतु अशा प्रकारे घरी वगैरे जर आलं तर एकमेकांचं गप्पा वगैरे होतात, एकमेकांशी बोलणं होतं. त्यानंतर मिळून मिसळून केलेला स्वयंपाक अगदी टेस्टी आणि छान लागतो. तर बघू शकता, मस्त अशी पनीरची भाजी केलेली होती. छान अशी मस्त त्याला कलर वगैरे आलेला होता आणि मस्त अशी सगळ्यांनाच भाजी खूप आवडली होती. वाटाणा टाकलेला होता पनीरच्या भाजीला. पूर्ण काही रेसिपी दाखवता आली नाही, कारण एवढं काही शूट करायचं म्हटल्यानंतर एवढं काही खूप मोठा व्हिडिओ होऊन गेला असता. दुसऱ्या साईडला मस्तपैकी आता माखंडी हलवा बनवत होते मी. गावठी तूप होतं, ते थोडंसं वितळून घेतलं आणि त्यानंतर रवा भिजत ठेवलेला तो दुधामध्ये. तर साखर वगैरे मेल्ट वगैरे करून त्यानंतर मग अशा प्रकारचा आपला माखंडी हलवा मला करायचा होता. तर दुसऱ्या साईडला वहिनीची देखील राईसची तयारी चालू होती. मस्तपैकी सोयाबीन टाकून आम्ही नेहमी असा मुलांना राईस जो आवडतो, जो गाड्यावर मिळतो फ्राईड राईस, तशा प्रकारचा फ्राईड राईस बनवत असतो. कारण मसाले भात वगैरे मुलांना आवडतोच, परंतु काहीतरी वेगळं बनवलं की मुलं एकदम व्यवस्थित जेवण करतात. तर सगळा काही स्वयंपाक माझा आता झालेला होता,
परंतु घरामध्ये खूप सारा आवाज होता, त्याच्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागला. पनीरची भाजी, सुकी भाजी, त्याच्यानंतर आपला माखंडी हलवा, राईस वगैरे झाले. तर फक्त आता पोळ्या बाकी होत्या. तोपर्यंत माझं चालू त्या आपल्या भूमीसोबत गप्पा. तर तिलाही ड्रेस बहिणींनी आणलेला होता, म्हणजे मामीने. तर त्या बहिणी ड्रेस तिला बदलून ठेवत होत्या, कारण तिला ड्रेस काही घालायला नवीन आवडत नाही. पण त्याच्यामुळे तिला मग जीन्स वगैरेच आणलेल्या होत्या. तर बघू शकता अनुष्का आणि आनंदी दोघींनाही सारखे सारखे ड्रेस घेतलेले होते. तर बहिणींची चालू होती तोपर्यंत म्हणजे गरमागरम भाताची तयारी. तर भात वगैरे आता झालेलाच होता ऑलमोस्ट. आणि त्यानंतर ना काकू पण आलेली होती. काकू आणि ताई दोघीजणी खालच्या रूममध्ये मस्तपैकी निवांतात पोळ्या लाटत होत्या, कारण पोळ्या भरपूर होत्या. 30 ते 40 जणांचा स्वयंपाक होता. सर्व काही स्वयंपाक घरच्या घरीच बनवला आणि खूप मस्त झालेला होता स्वयंपाक. अगदी मन लावून केलेला आणि एकत्र फॅमिलीमध्ये हा स्वयंपाक खूपच छान होतो. दरवेळेस आम्हाला ती सवय आहे, त्याच्यामुळे तशा प्रकारे माझा स्वयंपाक होतच चाललेला होता. तर बघू शकता आता मस्तपैकी कांदा वगैरे परतवण्यासाठी ठेवलेला होता. कांदा परतून झाल्याच्यानंतर हिरव्या मिरचीची चटणी करायची होती. थोडेसे वटाणे उरलेले होते, म्हटलं चला सुकी भाजी पण करू. तर अशा प्रकारे सगळा काही स्वयंपाक रेडी होता. तर बघू शकता मस्त तरी आलेली होती भाजीला. आणि फ्राईड राईस वगैरे बनवलेला होता, खूप छान झालेला होता, बहिणींनी बनवलेला होता. त्यानंतर माखंडी हलवा थोडंसं गोड म्हणून केलेलं होतं. आणि आता ना वहिनी भूमीचं म्हणजे ड्रेस वगैरे बदलायचं काम चालू होतं, कारण तिचं आता 7 वाजेच्या दरम्यान औक्षण करायचं होतं. वेळेवर टाईमशीर औक्षण केलं की लहान मुलांचं चांगलं असतं. तर बघू शकता डेकोरेशन पण आपलं घरातल्या घरात साधंच डेकोरेशन. तर बघू शकता बलून्स वगैरे लावलेले होते मुलांनी आणि चेअर ठेवलेली होती. एक केक आणलेला होता दाजींनी तर मस्त. आणि आनंदीत तर सगळ्यांचा डान्स पण होता, त्याच्यामुळे सगळ्यांची लगबग चालू होती. भूमीला येत होती झोप. तर तिची आत्या वगैरे सगळे काही आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं. तर कारण सगळेच जण आलेले होते म्हणतात, तर सगळ्यांनीच औक्षण केलं. केक कटिंग वगैरे केला. तिची ही आत्या 2 नंबर सगळ्यात लहान आत्या. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आमच्या भूमीचा बड्डे सेलिब्रेशन. तर ही जयाताईची 1 नंबरची मुलगी आराध्या आणि अनुष्का दोघींनी तिचं औक्षण केलं. तर माझ्या ताईला 3 मुली आहेत, खूप सुंदर आणि गोंडस. म्हणजे 3 मुली जरी असल्या तर तिला काही तिरस्कार नाही, खूप छान पद्धतीने सगळ्यांचं करते. आणि आता भूमीचं देखील आम्ही सगळ्यांनी औक्षण वगैरे केलं. दरवर्षी तिचा बड्डे खूप छान करतो, म्हणजे दाजी वगैरे सगळ्यांचीच लाडकी आहे भूमी, त्याच्यामुळे बड्डे वगैरे खूप छान केला आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे. तर चला आता बड्डे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर ना सगळ्यांनी केक वगैरे खाऊ घातला तिला. खूप छान आणि मस्त असा बड्डे सेलिब्रेशन झालं घरातल्या घरात. आणि सगळे काही आवर्जून आलेले होते, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. तर सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय घेतला. तिचे आजी आजोबा, काकू काका, तिची वेळी आत्या मामा सगळे काही आलेले होते. त्यानंतर मम्मीने आम्ही सगळ्यांनी तिला केक वगैरे खाऊ घातला. आणि मामाचे आणि मामीचे दोघांचे भाचीसोबत फोटो काढायचं चालू होतं. केक भरवायचं काम चालू होतं दुसऱ्या साईडला ना. आता सगळ्यांना वाढून पण द्यायचं होतं. मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन झाला. आणि लहान मुलांचा बड्डे 5 वर्षापर्यंत सेलिब्रेशन करतोच, तर सगळ्यांनाच आवड असते. तर बघू शकता आनंदीने त्यांची मस्त डान्सची प्रॅक्टिस. तिघींनी छान असा मस्त डान्स केला. कार्यक्रम कोणताही असो, वाढदिवस असो, काहीही असो, आमची फॅमिली आवर्जून सगळ्या कार्यक्रमाला हजर होत असते. तर सगळी काही फॅमिली एकत्र आलेली होती. त्याच्यानंतर आता जेवणाचा चालू होतं, जेवणं वगैरे झाली. तर चला आता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जर माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.